अरे वा, या या गुडाच्या वड्या घ्या 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 घ्या. वसुंधराजी, मेडला पाठवून आपली राधिका कुठे गेली? आता आम्ही तिला कधी भेटतोय ना असं झालंय आम्हाला. व्हॉट हॅपन्ड? तुम्ही एकबीजाने काय पाहतात? कारण मॅम ही मेड नाहीये. तुम्ही जिची वाट बघत होतात ती हीच आहे, राधिका. हो, हीच आमची सून राधिका. माय गॉड, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली ज्या घरी मेड सर्व करते ना, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झाली. सॉरी. इट्स ओके आंटीजी, इट्स ओके. तुम्ही बसा ना, सगळे उभे काय राहिलात? प्लीज प्लीज बसा. काय मी या पुडाच्या वड्या करत होते, तुम्हा सगळ्यांना गरमागरम खायला मिळाव्यात म्हणून. पण यशवंत, मला हे समजत नाही की तुमच्या घरात इतके नोकर चाकर असताना राधिका तू का काम करत असेस? अहो, मीही तिला तेच सांगते की तुला किचन मध्ये जायची काहीच गरज नाहीये, पण ऐकेल तर ती राधिका कशी. नाही म्हणजे तसं नाही, पण मला खूप आवडतं वेगवेगळे पदार्थ करायला, ते सगळ्यांना खिलवायला. माझा दादा नेहमी म्हणत असतो की समोरच्याचं मन जिंकायचं असेल ना, तर त्याचा मार्ग हा पोटातून जातो. आपण असे काही छान पदार्थ करावेत की जे समोरच्या माणसाला आवडतीलच, किंवा असे पदार्थ करावे जे समोरच्या माणसाच्या आवडीनिवडीचे असतील. दादाचं हे म्हणणं इतकं माझ्या डोक्यात आहे ना, हे वाक्य म्हणजेच माझ्या बिझनेसचा पाया आहे. या वाक्यामुळेच माझ्या या बिझनेसचा डोलारा उभा राहिलाय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील ना, तर त्यांचं आदरातिथ्य हे छान छान पदार्थ तयार करूनच झालं पाहिजे. आणि खरं तर हीच माझी ओळख आहे. हो ऍब्सोल्युटली. आणि हो, आमच्या राधिकाच्या हाताला इतकी सॉलिड चव आहे ना की मी हट्टच केला की हिनीच करायला पाहिजे. आणि राधाच्या या अशा स्वभावामुळेच तर मी तिच्या प्रेमात पडलो. आणि लग्न करेन तर राधाशीच, हा माझा सुद्धा हट्ट होता. ती मेड नाहीये, ती आमच्या या घराची हेड आहे. बनहट्टींची सून म्हणून ओळखली जात असली किंवा राधिका मसाल्याची मालकीण म्हणून जरी ओळखली जात असली, तरी तिची खरी ओळख काय माहितीये का? अन्नपूर्णा. आत्तापर्यंत तिने कोणालाच उपाशी पोटी जाऊ दिलेलं नाही, आणि आत्तापर्यंत कोणीच तिच्या जेवणाला कधीच नावही ठेवलेली नाही. शनाय, मला अगं असं काय करते शनाय? मला बोलायचंय तुझ्याशी. बघ, मला मान्य आहे मी काही जॉब नाही मिळवत ते म्हणून तुम्ही सगळे, पण असं का वागताय माझ्याशी? प्लीज जरा नीट बोल ना माझ्याशी. हे बघ, शेवटी नवरा आहे. हेच बोलायचंय का अजून काही बोलायचंय? मला विचारायचं होतं, काल कुठे गेला होता तुम्ही? शनाय, मी काहीतरी विचारलंय, काल कुठे गेला होता तुम्ही? अरे काय काय चाललंय काय यार? या घरामध्ये कुणी मला उत्तर का नाही देते? असं का वागवताय? बाहेर गेलो होतो. ते मलाही माहितीये बाहेर गेला होता, पण कुठे गेला होता बाहेर? शनाय, मी तुला विचारतोय, बाहेर कुठे गेला होता? साधा प्रश्न आहे, उत्तर का नाही देतेस? हो का? उत्तर देऊ तुला? तू जसं काही सगळं सांगूनच जातोस ना आम्हाला. असं कुठे जातो मी? जास्तीत जास्त काम शोधायला जातो ना. काम शोधायला करेक्ट आहे,
काम शोधायला जातोस असं सांगतोस आणि दुसरीकडे जातोस दुसरी कामं करायला. मला माहितीये तू केड्याकडे जाऊन दारू पितोस ते. तुला नाही वाटत तू हल्ली खूप ड्रिंक करायला लागलास गॅरी? शनाया प्लीज काहीतरी विषय काय काढते. एखाद्या वेळेला केडीला भेटलो असेल आणि कधीतरी मी एखाद्या वेळेला काहीतरी एखाद्या वेळेला मी तुला इथे सोफ्यावर उठवलंय हॉलमध्ये 3 वेळा. डू यू रिमेंबर दॅट? जाऊ दे ना गॅरी, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तुला ना ग्रॅव्हिटी नाही गोष्टींची. मम्मा तरी म्हणते अजून तुझ्या हातून काही गोष्टी निसटून नाही गेल्या. हळूहळू जातील सगळ्याच निसटून माझ्या सकट. नाही गुरु, तुला आता अशी हार मानून चालणार नाही. जोवर तू काही जबरदस्त करून दाखवत नाहीस ना तोपर्यंत हे तुला असेच वागवणार. बस आता एकच ऑप्शन आहे, यशवंत बनहट्टी. त्यांना काहीही करून मला गाठावंच लागेल. मम्मा तुझा फोन. हेलो. हाँ रंजन छो, रंजन बोलो छो, रंजन मेहता. ओ हाय मेहता. जरा सन्यानो फोन आपी दे ना. हाँ शन्याला फोन दे, शन्याला फोन दे. मी शनायाच बोलतेय. अरे मजाक करायचे काय? हा मजाक करते माझी. अगं सन्याचा आवाज माझ्या कानामध्ये लय फिट बसलाय बघ. फोन दे तिला, लय महत्वाच्या गोष्टी करायच्या मला. मीच शनाया बोलतेय. प्लीज बेटा जरा आपी दे ना. गॉड. मम्मा मम्मा बाहेर ये पटकन, तुझा फोन वाजतोय. हे रंजन मेहता. शनाया कुठे? हॅलो हॅलो सन्या, केम छो? मला तू भेटल्यापासून तुझी लई आठवण येते बघ. तुला पण माझी आठवण येता की नाही? ऍक्च्युली तसं आहे, पण मी तर तू आता काय बी बोल नको. मी काय सांगतो तेवढं ऐक. हे बघ आपल्याला भेटायचं आहे. नाही ते भेटायचं असेल तुम्हाला, पण ते जर खबर छे माने पूरी खबर छे. तुम्हें कोई गिफ्ट जो है ना, फिकर ना कर, बस आवाज कर. શું જોઈએ છે તમે? सोन्याचे चेन पाहिजे का इम्पोर्टेड वॉच पाहिजे? तू फक्त आवाज कर, मग आपी छू. हा पार्टी मालदार आहे आणि आता ही संधी स्वतःहून चालून आली आहे. ही संधी अशी सहजासहजी सोडून चालणार नाही. मी काय बोलू आता. तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे ना. तुम्ही जे द्याल ना ते मी गोड मानून घेईन. सो बात कर. ओके बाय. बसा बसा बसा. वा, खूपच स्वादिष्ट जेवण आले. खूप दिवसांनी असं काही आगळं वेगळं खायला मिळालं ना. हो ना. कुठे बाहेर पार्टीला गेलं ना की पंजाबी नाही तर साऊथ इंडियन हेच खायला मिळतं, पण इथे घरच्यासारखं पहिल्यांदा खायला मिळालंय. आणि हो राधिका, मी खूप लोकांकडून ऐकलंय की तू सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. पण हे आम्ही जेवण केलं ना, एकदम टेस्टी, चकाचक, एकदम केव्हाय नाही स्वादिष्ट. म्हणजे असली चांगली सुगरण असेल ना ते प्रत्यक्ष अनुभवाला आजच मिळाला मला. ग्रेट जॉब राधिका. थँक्यू थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण हे माझ्या एकटीचं क्रेडिट नाहीये हा. आई आणि सौमित्र मला सकाळपासून खूप मदत करत होते आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालंय. मी तरी काही मदत केल्याचं मला आठवत नाही ग बाई. आई, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. पण खरंच तुम्ही मदत केली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या तिघांनी मला एवढा विश्वास दिला ना, त्यामुळे हे शक्य झालंय. तुम्ही आल्यापासून फक्त माझ्याबद्दल बोलताय, पण खरं सांगू का, मला तुम्हाला या तिघांबद्दल सांगायचंय, सौमित्रबद्दल बोलायचंय. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला असं घर मिळालंय की जे माझ्या मागे ठामपणे उभं आहे. सौमित्र सारखा नवरा आहे, मला पदोपदी विश्वास देणारा.
आम्हा दोघांचं काही चुकलं तर आम्हाला सावरणारे आई बाबा आहे. म्हणजे मी माझं घर सोडून इथे आले ना, मला इथे येऊन असं कधी वाटलंच नाही आपण कुठे वेगळीकडे आलोय. मला माझ्या घरीच आल्यासारखं वाटतंय. मला हे नक्की माहितीये की माझं काही चुकलं तर मी आईंपुढे मन मोकळं करू शकते, त्यांच्या कुशीत शिरून माफी मागू शकते. सौमित्राबद्दल काही तक्रार असेल तर बाबांकडे हक्कानं तक्रार करू शकते त्याची. आणि मला माहितीये हे सगळेजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. मला वाटतं आता असं की मी एकटी नाहीये, माझ्या मागे हे 3 जण आहेत. आणि हो राधिका, तू इतकं बोलून घेतलंस ना, आता काही सोडलं नाही आमच्याकडे बोलण्यासाठी. म्हणजे मी काय सांगतो की एक रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट म्हणजे आणखी काय भोजन स्वादिष्ट जेवायचं नाही आम्हाला, पोट भरलंय आमचं. पण काय आहे ना की आम्हाला सगळ्यांना तुझ्या बरोबर एक स्वादिष्ट सेल्फी घ्यायची आहे. म्हणजे सेल्फी मीच घेतोय. थोडे या बऱ्या. ओके, स्माइल स्माइल स्माइल. क्या बात, एक्सिलेंट. काय झालं रे? काही नाही ग, मला आजचं राधिकाचं बोलणं वागणं आठवलं. मी ह्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली नाही तिने. अरे तिथं जिंकणार होतीच, पण मला कौतुक ना सौमित्रचं वाटलं. असं बोलताना ना मी त्याला पहिल्यांदा पाहिलं. ट्रू. म्हणजे एखाद्या टिपिकल नवऱ्यासारखा वागला नाही अजिबात. दिस इज माय सन, माय सन. खरंच वागण्या बोलण्यातले सगळे गुण त्यानं तुझ्यात उचलले. सांगतो वसू, इतके दिवस ना मला त्यांच्या लग्नाबद्दल थोडी काळजी वाटत होती, पण आता ती मिटली आहे. म्हणजे यांच्या संसारामध्ये ना ऍक्च्युली विचारशील तर आता सौमित्रपेक्षा राधिकावरतीच माझा विश्वास जास्ती बसलेला आहे. मी काय म्हणतो, आता राधिकाचा मुलगा आपलाच नातू झालेला आहे, तो वाय नॉट त्याला एका छानशा बोर्डिंग स्कूलमध्ये, छानशा स्कूलमध्ये आपण टाकूया. म्हणजे काय आहे की त्याचं एज्युकेशन पण छान जर झालं तर त्याचं फ्युचर सुद्धा या दोघांसारखं ब्राईट होईल. चला, एक गोष्ट तर छान झाली. काय? राधिकाच्या निमित्तानं का होईना तू माणसात आल्यासारखं वागाय बोलायला लागला. नाती रीती समजायला लागली. बस 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 बस, किती चिडवशील? आम्हाला पण येतं चिडवता. ओके, हे बघ, मी या दोघांसाठी एक माइंड ब्लोईंग सरप्राईज प्लॅन केलेला आहे. काय रे? काय? नाही मी बोलत, नाही मी बोलत वसुधा, नाही मी बोलत, नाही मी बोलत. रिअली अनप्रेडिक्टेबल. शानू बेबी, हा, मला तो रंजन आहे ना, जरा कडपड वाटतोय. म्हणजे ना तो मला शनया समजतोय. हा, मगाशी नाही का फोनवर कसा गुलगुल बोलत होता माझ्याशी. पण ते खूप इंटरेस्टिंग आहे मम्मा. काय इंटरेस्टिंग? त्या दिवशी मॅरेज ब्युरो मध्ये नाही का तो तो माझ्याकडे असा टका 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 बघत होता, तेव्हाच मला जरा डाऊट वाटला होता. अरे करेक्ट आहे. मी तुला सांगू का, त्याच वेळेला मी त्याला हे सांगायचं ट्राय करत होते की मी शनया आहे, मी शनया आहे, पण तो ऐकूनच घेत नव्हता. रंजन, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे मम्मा, तूच म्हणतेस ना हे बकरे हातचे गेले नाही पाहिजेत. हा, काय मग लग्न करत त्याच्याशी? काय बोलतेस तू? वेडी झालीस का इडियट? हे बरं आहे. म्हणजे हे बकरे टिकवण्यासाठी मी लग्न करायची? मग तू पण कर ना कधीतरी. कधीतरी लग्न? लग्न कधी? नाही, पण शानू तू बोलतेस ते बरोबर आहे. आपल्यासाठी लग्न इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्यासाठी बकरा इम्पॉर्टंट आहे. पैसे इम्पॉर्टंट आहे. काय ना काहीतरी करावंच लागेल मला. कर कर, म्हणजे मला नवीन डॅड मिळतील. शट अप शानू. डॅड मिळतील? टकल्या डॅड?
ए हे काय करतोयस तू? काय नाही, मदत करतोय तुला. नाही, हे असं काही करायचं नाहीये. अगं करू दे ना मदत. नाही नको, तू जा बरं, तू थकला असशील, जा. अरे मला काय झालंय थकायला? घरी बसून होतो, गप्पा छाटत होतो मी त्यांच्या बरोबर. उलट तुझी धावपळ चालली आहे, कधी बसून स्वयंपाक चाललाय, बाहेर हॉलमध्ये येऊन वाढतेस. चल ना पटपट दोघं मिळून करून टाकूया. चल. नाही नको, खरंच. जाईल काय? चल. अरे, काही करायचं नाहीये, काही करू नकोस, राहू दे, मी बघते. राधा, डॅड खूप कौतुक करत होता तुझ्या स्वयंपाकाचं. खरंच खूप आवडलंय त्याला. जनरली कौतुक करत नाही तो. हे पण नक्की ना? पण मला ना खूप टेन्शन आलं होतं. आपण ज्या लोकांना ओळखत नाही त्यांच्यासाठी असा स्वयंपाक वगैरे करायचा. राधा, हे टेन्शन वगैरे कोण घेतं माहितीये का? ज्यांचा स्वतःच्या कुकिंगवर विश्वास नसतो. अरे तुझ्यासारख्याला काय आहे? तुझा इतका छान आहे ना स्वयंपाक की तीच आवड होऊन जाते लोकांची. खरंच राधा, तुझ्या हाताला ना. काय झालं? नाही काही नाही, जरा फटका बसलाय. हे काय? फटका बसलाय म्हणजे? तेल उडालं. कुठलं? अरे कुठलं काय, मी मगाशी तळत होते ना, ते तेल उडालं. राधा काय तुझं लक्ष कुठे असतं ग? माझं लक्ष तुझ्याकडे होतं. म्हणजे तू इतकं छान बोलत होता माझ्याबद्दल, माझी बाजू घेतली, खरंच खूप छान वाटलं. प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोबद्दल जे बोलायला पाहिजे ना तेच बोललोय. वेगळं काहीही केलेलं नाही. काय ग राधा, मलम पण मी लावेन नंतर. नाही, मी आणीन. राधिका आले. बघतो. सुमित्र, राधा अगं गैरसमज नको करून घेऊस. मी क्रीम लावायला आलोय. तुला भाजलं होतं ना म्हणून. सॉरी, तुला झोपेतून उठवलं, पण क्रीम लावतोय मी. डोंट वरी. दे हात दे. अथर्व आज लवकर झोपला? हो, मी जवळ असले की लवकर झोप लागते त्याला. ठीक आहे, आता उगाच आपल्या बोलण्यामुळे जाग नको यायला. आणि राधा, मला माहितीये की अजूनही आपला फॅमिली फोटो तू त्या जागेवर लावलेला नाहीयेस. आणि जोपर्यंत ती फ्रेम तू तिथे लावत नाहीस तोपर्यंत नवरा म्हणून मला तुझं प्रेम मिळालंय मी कधीच मानणार नाही. सो डोंट वरी. ते झोप शांत. गुड नाईट.